सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। 24 डिसेंबरच्या आधी जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न होईल। मात्र जरांगे पाटील आपल्या डेडलाईनवर ठाम आहेत। गिरीश महाजनांसह अन्य नेते जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे। दरम्यान याविषयी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। आज आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे आणि त्यामध्ये गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, उदय सामंत असे या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत आणि ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। काय चर्चा होईल हे आपण जाणून घेणार आहोत। दादा, आज शिष्टमंडळ भेटीला येत आहे, काय एकंदरीत चर्चा होईल? त्या दिवशी घोषणा सरकारनं केली होती विधान भवन सभामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत। त्यात काय शब्द राहिले ते शब्द घेण्यात यावेत असं आपलं म्हणणं आहे आणि ते त्यांच्या तज्ज्ञांना लिहून घेतले। त्या संदर्भात आज चर्चा करायसाठी येत आहेत। सकारात्मक मार्ग निघल अशी खात्री सरकार 100% मार्ग काढत आणि न्यायाची अपेक्षा मराठ्यांना, बाकी काय। डेडलाईनला 2 दिवस शिल्लक आहे। 24 डिसेंबर तुम्ही डेडलाईन दिली होती, त्यानंतर पुढे काय? नाही, आता ते सरकारच्या हातात आहे। 23 तारखेला लक्ष देईन। सरकारनं आपल्याला जे शब्द दिले त्याप्रमाणे करावं ही समाजाची अपेक्षा आहे। याच्यापेक्षा मोठी समाजाची अपेक्षा नाही। जे त्यांच्या तज्ज्ञांना लिहून घेतले त्या शब्दावर त्यांनीच ठाम राहावं। नसताना नाविलाजानं आम्हाला लढावं, झगडावं लागणार आहे आमच्या पोरांच्या हक्कासाठी आणि ते मात्र मग आम्ही लढणारच। काल मुख्यमंत्री म्हणालेत की फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला पाहिजे, वेळ लागेल आणि विशेष अधिवेशन बोलून फेब्रुवारीमध्ये तोडगा काढू। वेळ द्या नाही, आवश्यकता नाहीये त्याची। आपलं ठरल्याप्रमाणे केलं तरी विशेष अधिवेशनाची आवश्यकता नाही, काही आवश्यकताच पडणार नाही। त्यामुळं सरकारनं जे लिहून घेतलंय कागदावरती त्यानुसार केलं। मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या 100% न्याय मिळतो, मी खात्रीनं सांगतो। निश्चितच आपण जर पाहिलं तर न्याय नाही मिळाला तर आणखी आम्ही ते लढणारच असल्याचा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील बोलत आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, आंतरवली सराटी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।